त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि प्रजेच्या हितासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या वैभवाला नवा आयाम देणाऱ्या लोकमाता म्हणजे अहिल्यादेवी होळकर। अहिल्यादेवी म्हणजे महाराष्ट्राच्या पेशवेकालीन इतिहासातले सुवर्णपान। एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्यादेवी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला असीम धैर्याने तोंड देत पुढे होळकर राजवंशाच्या शासनकर्त्या झाल्या। माणकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांचं तेजस्वी कन्यारत्न अहिल्याचे वेगळेपण आणि हुशारी ओळखून मल्हारराव होळकरांनी त्यांना आपला मुलगा खंडेराव यासाठी विवाहाची मागणी घातली। वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। गरिबीमुळे अहिल्यादेवींना लहानपणीच पुरेसे शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही। मात्र विवाहानंतर मल्हाररावांनी त्यांना विविध विषयाचे शिक्षण आणि नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली। अहिल्यादेवी आपल्या पती आणि सासऱ्यांच्या गैरहजेरीत प्रशासनाची सारी कामे सांभाळून यशस्वीरित्या पार पाडायच्या। कधीच कोणतेही काम न टाळता, उशीर न करता ते काम छोटे असो अथवा मोठे दृढ निश्चयाने पूर्ण करायच्या। अशा रीतीने त्या शासन प्रशासनाच्या सर्व कार्यात पारंगत होत गेल्या। त्यामुळे मल्हाररावांचा त्यांच्यावर अधिकाधिक विश्वास वाढत गेला।